बंटी जहागीरदार हे हत्येच्या दिवशी कोणत्या ठिकाणी आहेत याचे आरोपींना मोबाईलवरून लोकेशन सांगणारे दोघे संशयित आरोपी पोलिसांनी पकडले आहेत। दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 2:45 सुमारास एका अंत्यविधीवरून परत येत असताना बंटी जहागीरदार यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता। त्यात त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात गोळीबार करणारे दोघे पोलिसांनी अगोदरच पकडलेत। मात्र पोलिसांच्या तपासात आरोपींना बंटी जहागीरदारच्या लोकेशन बाबत माहिती देणारे दोघा संशयितांची माहिती मिळवण्यात यश आलंय। त्या आधारे पोलिसांनी संतोष रोकडे वय वर्ष 22 आणि मयूर वावधने वय वर्ष 25 हे दोघे राहणार सिद्धार्थनगर यांना श्रीरामपूर पोलिसांनी पकडले। त्यांना श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 6 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भोवर यांनी सांगितले की रविवारी अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी हे पहारेकरी म्हणून काम करत होते, नव्हे तर बंटी जहागीरदार नेमके कोठे आहे त्या ठिकाणची माहिती हे दोघे गोळीबार करणाऱ्यांना देत होते। याचा रिअल टाइम आरोपीपर्यंत पोहोचवण्याचे काम या दोघांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे। याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत। विशेष म्हणजे अटक केलेल्या संशयित दोघा आरोपींची झाडाझडती घेतली असता दोघांनी वापरलेले वैयक्तिक मोबाईल फोन व्यतिरिक्त 3 सिम कार्ड, एक अतिरिक्त मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याचं समजतंय। मोबाईलची CDR तपासल्यानंतर त्या आरोपींनी या हत्याकांडात नेमकी कशी भूमिका बजावली हे स्पष्ट होणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितलंय।